होतं। या पार्श्वभूमीवर ही भेट होत आहे। संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज 12वा दिवस। लोकसभेत आज 3 प्रमुख विधेयकं सूचीबद्ध आहेत। यामध्ये विकसित भारत शिक्षण अधिष्ठान विधेयक, विकसित भारत रोजगार आणि उपजीविका अभियान ग्रामीण विधेयक आणि विमा कायद्यांमधल्या सुधारणांसंबंधी विधेयकाचा समावेश आहे। राज्यसभेत आज निवडणूक सुधारणांवर चर्चा सुरू राहणार आहे। काल लोकसभेत आर्थिक वर्ष 26 मध्ये 41,455 कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चाची मागणी करणाऱ्या अनुदानांच्या पुरवणी मागण्यांचा पहिला टप्पा मंजूर झाला। अनुदान पुरवणी मागण्यांना मंजुरी देण्यात आली। जबाबदार सरकारसाठी पुरवणी मागण्या आवश्यक असल्याचं सांगत या मागण्या म्हणजे अर्थसंकल्प नियोजनाचा अभाव असल्याच्या विरोधकांच्या टीकेला केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी उत्तर दिलं। जर शेतकऱ्यांना अधिकची खतं आणि युरियाची आवश्यकता असेल तर ती पुरवण्याची जबाबदारी सरकारची आहे। कोविडपासून युरिया आणि इतर आयात केलेल्या साहित्यांच्या किमतीमध्ये अनपेक्षित चढ-उतार झालेत, मात्र रसायनं आणि खत मंत्रालयानं शेतकऱ्यांना निराश केलेलं नाही। त्यांना खरीप आणि आगामी रब्बी पिकांसाठी वेळेवर खत वितरण सुनिश्चित केलंय असं त्या म्हणाल्या।